महत्वाची बातमी, आमच्यावर शेतकरी आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत। निकाल काहीही लागला तरी आम्ही निवडणूक लढणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं हे वक्तव्य आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा केली म्हणून पोलिसांना हाताशी धरलं जात आहे। यापूर्वी अनेकांनी तुरुंगातून निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा, असं तुपकरांनी म्हटलेलं आहे। जे गुन्हे दाखल आहेत त्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज त्या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे। काय प्रतिक्रिया असणार? असं की आम्ही काही दरोडेखोर नाही, चोर नाही, बलात्कारी नाही। आमच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते आंदोलनाचे आहेत। मी कधीही शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची बाजू सोडली नाही। त्यामुळे माझ्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते सगळे आंदोलनाचे आहेत, सत्याग्रहाचे आहेत आणि ते काही असे गंभीर स्वरूपाचे खटले नाहीत, लक्षात ठेवा। परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जशी आम्ही लढायची घोषणा केली आणि जनतेतून आम्हाला जो प्रचंड पाठिंबा मिळतो आहे, सर्वेमध्ये आम्ही सगळ्यात पुढे दिसतो आहे, त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि माझ्यावर दुसरी कारवाई कोणतीच करू शकत नाही। त्यामुळे याला तुरुंगात ठेवलं तर याचा जनसंपर्क तुटू शकतो, अशी भावना जिल्ह्यातल्या काही नेत्यांची आहे। त्यामुळे त्यांनी सत्ताधारी वरिष्ठ नेत्यांना सांगून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अशा पद्धतीने कारवाई केलेली आहे। न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आमच्यासाठी आदरणीय असेल। न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो। जो निर्णय न्यायालय देईल तो आम्हाला मान्य राहील, परंतु सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, या गोष्टीवर माझा विश्वास आहे, लक्षात ठेवा। जेलमध्ये जरी गेलो, तुरुंगात जरी गेलो तरी लढणार म्हणजे लढणार। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।